हितनं आधी आपण बडोद्याला जायचं महाराजांकडं, त्यासनी विनंती करायला, आणि हे पैक परत देऊन बोलू की भीमला करारातनं मुक्त करा. मग मुंबईपासून कुठेतरी लांब कुठल्या तरी अनोळखी जागेवर जायचं, जिथनं म्या भीमला भेटू नाही शकणार आणि फक्त तुझ्या संग राहणार. चालेल की, आपण दोघं संग राहणार या परी अजून काय चांगलं असेल. चला. आता हे बघायचंय की हा भीमराव पुढे काय करतो. आता असंच बाबा परत येण्याची वाट पाहायची. आपण अजून काय करू शकतो. रमा आतमधून त्या फाईल्स घेऊन ये ज्यांच्यावर मला काम करायचंय. बाबा परतेपर्यंत काहीतरी काम करतो. पण बाबांना वाटत नाही तुम्ही ते करावं. बाबांची इच्छा वेगळी आहे आणि माझ्या गरजा वेगळ्या आहेत. घेऊन ये. अगदी बरोबर निर्णय घेतला भीम. आता शिक्षण घेतल्यानंतर थोडं पैसे कमवायचा म्हणून विचार कर. तुम्ही सर्वजण काही वेळेसाठी मला एकटं सोडाल. ऐका की, मी एक गोष्ट लपवली आहे. काय? बाबा सकाळ सकाळ त्या अधिकाऱ्याला भेटायला गेले होते ज्यानं तुम्हाला फाईल दिली आहे. ते त्यासनी हे बोलायला गेले होते की त्याने तुम्हाला शिष्यवृत्तीच्या करारातून मुक्त करावं. एवढी मोठी गोष्ट आणि तू मला आत्ता सांगतेस? माफ करा मला, बाबांनी मनाई केली होती. याचा अर्थ बाबांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. मालू, बरं झालं तू भेटलास. मला तुझी मदत हवी आहे. हवंय, सांग काय झालं. आधी तू चल माझ्यासोबत. ऐका की, पहिल्यांदा एवढं पैक मिळालं हाय आणि लई दिवसापासून काही गोड बी नाही खाल्लं. काहीतरी सारा की. ठीक आहे, खाऊन घे, पण या पैक्याना नाही. माझ्याकडे पैका आहे. आणि तसं बघितलं तर जिजाबाई, आज तुझ्यापेक्षा जास्त आनंदी जगात कोणीच नाही. बरोबर ना? मला समजू शकतं की पोरापासून लांब जाण्याचं दुःख झालं आहे तुम्हाला, पण मी लई आनंदी आहे. कारण पहिल्यांदा आपण दोघं संग राहणार आहे आणि ते बी जलंभर.
चल ये. लईच मस्त आहे. तुम्ही बी खावा की. नाही, तू खाऊन घे. मला गोड भाकरी आवडते. ए चोर 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 थांब थांब थांब. चोर चोर पकडा त्याला. चोर पकडा त्याला. पकडा पकडा पकडा. मालोजी, तू तू माझी पैकी चोरत होतास? आता असली लोक हेच तर काम करणार. नाही, मालूची चूक केवळ एवढीच झाली की त्याला पैसे चोरून पळायला नव्हतं पाहिजे. काका, मला तुम्हाला थांबवायचं होतं. बाकीचं तुमचं तुम्ही बोलून घ्या. हे कोणाचे पैसे आहेत बाबा? कुणाचे बी असो, तुला काय करायचंय? जा निघून जाईत ना. मी तुम्हाला विचारतोय बाबा, हे पैसे कोणाचे आहेत? का घेतलेत तुम्ही? आणि तुम्ही बडोद्याला का चालला होता? माझी मर्जी. या कुठं बी जाईन. नाही बाबा, काम करण्याचा निर्णय माझा आहे आणि मी काम करणारच. तुम्ही हे सर्व जे करताय ना ते नका करू. तुम्ही मला सांगा हे पैसे कोणाचे आहेत? मी आत्ताच्या आत्ता जाऊन परत करून येतो. माझा आनंद तू कवाच टिकू देत नाही ना भीम. बाबा, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, पैसे कोणाचे आहेत? यज्ञाचे पैकी आहेत. बस मिळाली शांती. तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. मेघनाथजी, मेघनाथजी, काय झाले? जाऊन ओढतोस कशाला? हे पैसे तुम्ही माझ्या बाबांना दिले होते. मी हेच परत करायला आलो. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, हे जे तुम्ही सर्व करत आहात ना, नका करू. आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून द्या. रामजी पण ना अव्वल दर्जाचा कामचुकार माणूस आहे.
अरे एक छोटंसं काम दिलं होतं आपल्या जिम मध्ये, ते पण नाही करू शकला तो. मेघनाथजी, व्यवस्थित भाषा वापरा. बाबा आहेत ते माझे, काही ऐकून नाही घेण्यात त्यांच्याबद्दल. आणि एक गोष्ट तुम्ही तिघांनी लक्षात ठेवा, पुढच्या वेळी कधीही अशी पैशांची लालच देऊन माझ्या बाबांना किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणालाही माझ्या विरोधात भडकवण्याचा किंवा हिरावण्याचा प्रयत्न करू नका. पराजित व्हाल. फक्त तुम्हा दोघांच्या कारणाने मी त्या रामजीला नाही मारू शकलो. तूच म्हणाला होतास ना की बाबा तुम्ही जसे म्हणाल तसंच होणार, मला माझ्या हिशेबाने करू द्या. हे बघ बघ, तुझ्या हिशेबाने करण्याचा परिणाम, पैसे परत करून गेला तो भीमराव. अरे काहीही होणार नाही हे सगळं करू. मी तर म्हणतो संधी शोधा आणि संधी शोधून भीमरावच्या परिवाराच्या 2-3 लोकांना मारून टाकूया. तेव्हाच मिळेल आपल्याला आपली केलेली प्रतिष्ठा. जिजाबाई, भीमरावानं परत तुझ्या स्वप्नावर पाणी वतलं. हितेश भाऊ, तुम्ही जावा येत ना आता. हा, माझं डोकं आधीपासूनच खराब आहे. होणारच ना, डोकं खराब तर होणारच. ज्या व्यक्तीच्या स्वप्नावर पाणी फिरलं असेल त्याचं तर डोकं खराब होणारच. पण नाही जिजाबाई, म्या खरी गोष्ट सांगू इच्छितो जी मला सांगायची आहे. जिजाबाई, जरा एकदा शांत डोक्याने विचार कर की या घरच्या लोकांनी तुझा फकस्त आणि फकस्त उपयोगच केला आहे. रामजीनं हात पकडून काय सांगितलं, चल काम आहे. पर काम काय होतं? काम भीमरावाच्या शिक्षण घेण्याबद्दलच. तू निघून गेलीस. इथं भीम पोचला आणि पोचल्यावर काय बोलला की जिजाबाई तू कुठंच नाही जायचं, घरला चल. तू घरी आलीस, इथं बसली आहेस. बोलायचं नव्हतं, पण बोलावं तर लागेलच. या पुऱ्या चाळीमध्ये तुझ्यासारखं वाईट आयुष्य कुणाचं बी नाही आहे. ना तर तुझा नवरा आहे, ना तुझा पोरगा आहे. पण हा, जेव्हा त्या लोकांची तुझी गरज पडते तेव्हा समधी तुझा उपयोग करून घेते. महाराजांच्या अधिकाऱ्याने सांगितलं, दुप्पट व्याजा संघ कुणी एकानं शिष्यवृत्तीचं पैक परत केलं होतं, तर त्यांनी त्याला करारातून मुक्त केलं होतं. आपण बी असं करू शकते. पण असं का करायचंय बाबा?
कारण तुझं शिक्षण लय गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं आहेच. तर मग मला शिकवण्यासाठी आमच्यापासून असं कायमचं लांब जाणं गरजेचं होतं. बोला ना, गरजेचं होतं तुमच्यासाठी? अरे हे तरी विचार कर, का तुझं पुढचं शिकणं माझ्यासाठी किती गरजेचं आहे. का मी एका तुझ्यापासनं स्वतःला वेगळं करायचा विचार करू शकतोय. परंतु माझ्यासाठी हे गरजेचं आहे की मी तुमच्यासोबत राहावं. बर, म्हणजे तू बडोद्याला जाणार? हो, जाणार. केव्हा जाणार? आज हे काम संपेल, मग त्यांना उद्या फाईल्स परत करीन. त्यांना सांगेन की मी बडोद्याला जाण्यासाठी तयार आहे. मग ते लोक जेव्हा सांगतील तेव्हा जाईल. ठीक आहे, मग तू इथून जाण्याच्या आधी हे घर सोडून म्या निघून जाईन बघ. परंतु आज सारखं तू मला शोधू नाही शकणार. म्हणजे बाबा थांबा. बाबा, प्रत्येक वेळी असं तुम्ही कराल तर कसं चालेल? बाबा, बाबांची तब्येत खराब आहे, भांडू नका ना तुम्ही त्यांच्या संग. अरे काय वाद घालू नका. काय बोलून गेलेत ते? जर मी बडोद्याला निघून गेलो तर ते घर सोडून जातील. असं कसं जातील? तुम्ही आधी शांत बसा, बघूया पुढे काय होतंय ते. मला नाही बघायचे पुढे काय होतंय. मी जाणार बडोद्याला. मला जावं लागेल. हाच न्याय आहे आणि हेच योग्य आहे. तुम्ही आतासाठी शांत बसाल का? तू बाबांना समजाव ना जाऊन. बघायचं काय हाय? भीमचं स्वतःच्या हट्टापुढं कवा दुसऱ्याचं ऐकलं हाय? जेव्हा आज ऐकल. बघा, मी यासाठी बोलत आहे का चला हितनं कुठं दुसरीकडे राहूया ना. अन मग काय माहित, तुमच्या कुठं दुसरीकडे राहिल्यानं इथं रमा, ताई आणि बाकीच्यांची जबाबदारी सांभाळण्यासाठी तिथं जाण्याचा विचार सोडून देईल तो. कमाल आहे ना जिजाबाई, प्रत्येक गोष्टीत आपला स्वार्थ शोधून घेतेस तू, हो की नाही? स्वार्थ नाहीये, नवरा शोधते प्रत्येक गोष्टी. कारण आयुष्यात मला कवा नवरा भेटलाच नाही ना, त्यामुळं. ठीक आहे, जर भीमचा विचार नाही बदलला तर मी तुझ्या संग येईन. कारण भीमला थांबवायचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. पुरा प्रयत्न. तुम्ही रात्रभर काम करत होता? हो रमा, हे लवकरात लवकर संपून त्यांना द्यायचं, तेव्हाच तर मी बडोद्याला जाऊ शकेन. आणि मला हेच वाटतंय की मी लवकरात लवकर बडोद्याला जाऊ, कारण जे गतिरोध बनलं आहे ते संपून जावं. तुम्हासनी एकदा बाबांच्या बाजूने विचार करून बघायचं नाहीये का? नाही, कारण बाबांच्या बाजूने उभा राहून विचार केला तर बाबाच योग्य वाटतील 100%. कारण बाबा माझ्याबद्दल कधी चुकीचा विचारच करू शकत नाही, हे मला माहिती आहे, मानतो देखील.
पण आता इथे मुद्दा पक्ष विपक्षाचा नाहीये. मुद्दा हा आहे की जे योग्य आहे तेच व्हायला हवं.